एक वेगळं बेट आहे. ओके ज्या बेटावर मनोरंजनाचं बेट आहे. तर आमचं किनाऱ्यालाच वाळू आहे. म्हणजे मी म्हणतो ना की तळ्यात मळ्यात आहे. म्हणजे पाण्यातही लोक तुम्हाला पाहतील आणि तुम्हाला वाळूतही पाहतील. आणि हा जो शार्कासूर आहे हा शार्का इथून येत जात करणार आहे. स्टार प्रवाहच्या लाडक्या कलाकारांना 2 दिवस पिकनिकचे मिळायला पाहिजे की नको. बरोबर. तिथे 2 दिवस तुम्ही धिंगाणा द्यायचे, मजा करायची. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. धिंगाणा 5पट असा तुम्हाला भेटायला येणार आहे, कारण धिंगाणाचा 5वा सीझन तुमच्या भेटीला येतो आणि सिद्धार्थ फुल ऑन एनर्जीने आम्हाला भेटायला आलाय. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यांना. येस, थँक्यू. आणि लोकमत फिल्मी यार सध्या सिद्धार्थ जाधव, तृप्ती, आम्ही सगळेच लोकमत आहोत. आता नुकतंच मंगळागौर तुम्ही केलं होतं. तृप्ती एवढी सुंदर दिसत होती आणि किती मला खूप मस्त वाटतं की ज्या पद्धतीने तृप्ती आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही तिच्या सगळ्या काय म्हणतात तिच्या प्रोग्रेसला पण तुम्ही खूप सपोर्ट करता. व्हेरी गुड. तर बघ ना, परवा बायकोचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, आज नवऱ्याचा इंटरव्ह्यू आहे आणि दोघेही नवरा बायको धमाल करतायत. म्हणजे ती खरंच धिंगाणा आहे. येस. पण हा 5वा सीझन आहे सिद्धू, आणि दरवेळेला आम्ही येतो तेव्हा काहीतरी वेगळेपण आम्हाला पाहायला मिळतं. 5व्या सीझनमध्ये आम्हाला यावेळी काय वेगळं दिसतंय? सेटवर असू दे, तुझ्या थीममध्ये असू दे. बाय फुल फिल्मी आहे. लोकमत फिल्मीसारखंच फुल फिल्मी आहे. प्रत्येक सीझनला काय करूया, काय थीम ठेवूया, काय मायबाप प्रेक्षकांना काय छान दिसेल. म्हणजे घडणार तर गोष्टी नवीन नवीन आहेत, कारण हा म्युझिकल गेम शो आहे. ह्याच्यात मजा मस्ती धमाल होणार आहे. तुमचे लाडके कलाकार येणार आहेत. यावेळेला काही सरप्राईजेस पण आहेत. कदाचित मायबाप प्रेक्षकांना सुद्धा येण्याची संधी मिळू शकते. ते आपण हळूहळू तुम्हाला उलगडत जाईलच. पण ती कुठल्या बेसवर होईल? तर जसं म्हणजे लंडनला केलं, जसं गावी केलं, जत्रेत केलं, तसं हे एक वेगळं बेट आहे. ज्या बेटावर मनोरंजनाचं बेट आहे, ज्या सगळं आहे. आमचा शार्कासूर इथे फिरतोय, डायनासोर कुठेतरी तिकडे आहेत, इकडे कुठेतरी फ्लाईट आहे. मला म्हणायचं त्या प्रोमो मध्ये पण मी असं म्हटलं की स्टार प्रवाहाच्या लाडक्या कलाकारांना 2 दिवस पिकनिकचे मिळायला पाहिजे की नको. बरोबर. तर ते 2 दिवस तुम्ही धिंगाणा द्यायचे, मजा करायची. आणि खूप बरं वाटतंय की 5वा सीझन येतोय. पण मी म्हटल्याप्रमाणे यांची नाव घेताना मी कधीच थकत नाही. फ्रेम्स, श्री सुमित, निखिल, आमचा चिन्मय कुलकर्णी जो आमचा रायटर आहे, स्टार प्रवाह सतीश राजवाडे सर आणि आमच्या धिंगाणाची संपूर्ण टीम, जो हा शो दिवस रात्र डोकं लावून हा शो करतायत की आज काय नवीन करायला पाहिजे, काय गोष्टी आणायला पाहिजे, कुठल्या गोष्टी लोकांना मदत मिळेल. मला एखादी गोष्ट मिळाली तर मी चिन्मयला पाठवतो, सुमितला पाठवतो किंवा श्री सरांना पाठवतो. मला असं वाटतं की हे ना, ह्या टीम वर्कने बनलेला शो आणि त्याचा 5वा सीझन येतोय, याचा आनंद आहे. तू म्हणालेस बेटावर आपण आहोत आणि या बेटात पण आता नवनवीन गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत. ह्याच्या आधी आपण धिंगाणाची सेट सफर केली होती, तेव्हा तू आम्हाला धमाल वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या होत्यास. हा, तू या बेटावर आता आम्ही आलोय, तर तू आम्हाला काय काय वेगळं पण आम्हाला सांगशील की बेटात काय काय नवीन गोष्टी इन्क्लूड केल्यात? भाई, म्हणजे तुम्ही जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी वाट बघते असं बघत असेल तर आमचं किनाऱ्यालाच वाळू आहे. म्हणजे मी म्हणतो ना की तळ्यात मळ्यात आहे. म्हणजे पाण्यातही लोक तुम्हाला पाहतील आणि तुम्हाला वाळूतही पाहतील. आणि हा जो शार्कासूर आहे हा शार्का इथून येत जात करणार आहे. त्यामुळे हा मोठा एलिमेंट आहे. मुळात मला पर्सनली ऍज अ अँकर विचारशील होस्ट म्हणून, तर त्यांनी जी पाण्याची थीम दिली आहे ना, मला खूप, आणि हे कॅमेऱ्यात खूप छान दिसतं. जे सेट डिझाईन असतील किंवा क्रिएटिव्हिटी असेल, त्यांना हेच म्हणायचं की गंमत पाहिजे. आणि गमती जमती पण तशा. त्याच्या प्रो मध्ये तुम्ही पाहत असाल, मासे उडवणं असेल किंवा दीपा परब मॅम आणि आता अशोक शिंदे सरांनी जी मजा केलेली आहे, तर मला वाटतं की येणारे कलाकार येऊन धमाल मस्ती मजा करायला पाहिजे, अशा पद्धतीचा सेटअप आहे. सो म्हणजे तिथून गुहा आहेत वगैरे, पण ना ह्याच्यात ना व्हिज्युअली काही गोष्टी पण आहेत. माड दिसत, या माडाची वेगळी गंमत आहे. तुम्हाला कळेल, ह्या माडाची वेगळी गंमत आहे. ते एपिसोड बघितल्यावर तुम्हाला कळेल. पण इथे खूप मोठी टोपी दिसते, तर हा काय सीन आहे? हा आम्हाला तू सांगू शकतोस? या टोपीचं रहस्य आहे जे मी आता सांगणार नाही. एपिसोड मध्ये तुम्हाला कळेल. पण बोटीची सफर आहे आणि जिथे आपले प्रेक्षक येतात ते या बोटीतून सफर करत, ही खऱ्या अर्थाने रोलर कोस्टर राईड आहे. पण गंमत आहे, हा म्युझिकल गेम शो आहे. 5 वर्ष मायबाप प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या वर्षी वेगळं काय तर उठा सुटाने मला बेटावर बेटावर काय गंमत होणार ती तुम्हाला कळणार आहे 29 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या जिओ हॉटस्टारवर आणि स्टार प्रवाहावर. आता होती धिंगाणा सीझन 5. पण घंटाघर वगैरे असणार आहे का? आणि ते पुन्हा तो मागचा एक सेट वेगळा असतो, तर घंटाघरही यावेळेला आम्हाला पाहायला मिळणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत आणि सरप्राईजेस पण आहेत. म्हणजे जी काही राऊंड आहेत, काही गोष्टी आहेत, हे 29 तारखेला तुला कळेल. मी आता मला इथपर्यंत आले सांगावसं. पण गोरीला तात्या पण आम्ही आज पाहिलेत, सो ते पण एक नवं एलिमेंट आम्ही बघतो. तेच म्हणतो, तुम्ही जे आज पाहिलंय ना, ते तुमच्यासाठी झलक होती, कारण तुम्हाला कळावं, आयडिया होती. पण पहिल्या एपिसोड पर्यंत सगळे गुलदस्त्यात आहे.
मी हे सांगेन की जे घंटागर आहे किंवा राऊंड्स आहेत, गाणी आहेत, नवीन काही गोष्टी आहेत पण जुन्या पण आहेत. तर तो मिक्स आहे. म्हणजे ज्या बेसवर हा शो सुरू झाला तो बेस आहेच, पण प्रत्येकाला काहीतरी सरप्राईज द्यायला पाहिजे. त्याही गोष्टी ह्या शो मध्ये आहेत. सिद्धार्थ, पहिल्या सीझन पासून आतापर्यंत तू हे करतोयस आणि खूप डेस्परेटली हा सीझन करतोयस. खरं तर पहिला शो ही खूप जबरदस्त होता कारण तेव्हा तू आजारी होतास. त्याच्यानंतर हे 5 सीझन तू धमाल एनर्जीने आणलेस. अशा 5 गोष्टी मला सांग ना, या 5व्या सीझन निमित्त की ते पहिल्यापासून तू फॉलो करतोयस किंवा आता कदाचित तू वेगळ्या प्रकारे ट्राय करशील. अशा 5 गोष्टी ज्या तू नेहमी धिंगाणाच्या सेटवर आल्यावर फॉलो करतोस. धिंगाणे सेटवर आल्यावर म्हणजे जी मी प्रत्येक ठिकाणी जाऊन पहिल्या सीझन पासून पहिल्या season इथे बरोबर येतो आणि इथे मी ह्या स्टेजच्या पहिली गोष्ट पाया पडतो मी. ते मला खूप बरं वाटतं आणि मी नेहमीच थँक्यू म्हणतो. मी थँक्यू म्हणतो, थँक्यू येस. दुसरी गोष्ट या सेटवर ह्या सीझन मध्ये मी जी करतोय ती जी कोलांटी आहे ती मी न चुकता मारतो. मला खूप जण म्हणतात अरे ते नको करू, ते काय हो, ते मी करतो. मला असं वाटतं की ती जी एक एनर्जी आहे त्या मंचावरची. तिसरी गोष्ट या मंचावर मी काय करत असेन न चुकता, तर ही माझी वाजंत्री मंडळी आहेत. तर कुठल्या तरी गाण्याला म्हणजे न चुकता जाऊन मी तिकडे त्या विवेक कुडाळकरच्या ड्रमवर काही ना काही वाजवतो न चुकता. ओके. चौथी गोष्ट मी ह्या मंचावर काय हे सांगू शकतो. ते कोपरा दिसतोय टोपलीच्या इथे. तर मी जेव्हा सेटवर येतो मी इथे येतो. मी लंचला व्हॅनिटीत जातो. बरोबर. मी जो म्हणजे संध्याकाळचा नाश्ता असतो त्या ब्रेकमध्ये मी व्हॅनिटीत जात नाही. ओके. मी 5 सीझन तिथे बसून चहा, जे काय ब्रेड बटर जे काय असेल ते तिथे बसून, ते जो स्टार दिसतोय ना स्टारफिश ती एक जागा आहे. ओके. म्हणजे ही मी करतो. म्हणजे मी कधीच आता ब्रेक झालाय व्हॅनिटीत जा हे केलेलं नाहीये. रिझन असं स्पेसिफिक? मला म्हणजे पहिल्या सीझनला तर प्रचंड आजारी होतो. मला तर चालता पण येत नव्हतं. मी फक्त पट्ट्या चेंज करायला व्हॅनिटीत जायचो, नाही तर मी तिथेच बसायचो. तर मी तिथेच बसायचो. मग श्री सर, सुमेध सर, दीप सर, चिने, आम्ही सगळे तिथे बसून ना मग आमचे फोटो पण आहेत, सेल्फी तसे आहेत. तसे ती एक जागा मी तिथे करतो. आणि 5वी गोष्ट काय करत असेल मी या मंचावर, काय पहिल्या सीझन पासून जी बदलली नाहीये ती म्हणजे मला असं वाटतं की मी जो सरप्राईज एलिमेंट हे सांगू शकतो मी की चिन्याने एखादी गोष्ट लिहिली आहे ती जर मला माझ्या पद्धतीने करता आली तर मी ती करतो आणि चिन्मय त्याला होकाराही देतो. तर मला असं वाटलं की हे माझ्या पद्धतीने करू का, हे कधी सगळंच नाही पण करू का असं म्हटल्यानंतर तो ते अलाव करतो. ह्या गोष्टी करतो मी. धमाल. आणि या सीझन मध्ये ही तेवढीच एनर्जी आहे. धमाल आहे. आम्ही पहिला एपिसोड पाहिला. आमच्यासोबत मस्त सिद्धार्थने एक छान एक गेम खेळला आहे आणि आम्ही तो खूप एन्जॉय केलेला आहे. सो आय होप आणि माझ्या मते लेखी येतील पुन्हा या सेटवर. जसं काय नाही काय छान तुझ्या आठवणी या सेटवर होतात तशा घडत राहतील. तृप्ती आलेली आहे, सिद्धू आलेला आहे, आता स्वरायरा पण लोकमत फिल्मवर येणार, लक्षात ठेवा. येस, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. सॉरी 5 धिंगाणा 5.